अधिसूचना मसुदा आम्हाला मान्य नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिसूचनेला विरोध केलेला आहे। अधिसूचना मसुदा मान्य नाही, लक्ष्मण हाके यांचा अधिसूचनेला विरोध। शेवट झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि तसा अध्यादेश देखील काढलेला आहे। या मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाचा जो जल्लोष आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येतोय, परंतु याचबरोबर ओबीसी नेते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। आपल्यासोबत लक्ष्मण हाके ओबीसी नेते आहेत। नक्की मुख्यमंत्री यांनी जो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढलेला आहे तो आपल्याला मान्य आहे का? हा तोडगा खरं तर एक ओबीसी मधून बिलॉंग करणारा एक कार्यकर्ता म्हणून हा आम्हाला ओबीसींना कुठल्याही ओबीसीला अजिबात मान्य असण्याचं कारणच नाही। हे बघा, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायासाठी ओबीसी रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे आणि हे सामाजिक न्यायासाठी ओबीसीचं दिलं गेलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना 9 जजेसच्या खंडपीठापुढे हा विषय होता आणि हे मान्य झालेलं आहे। आणि मग एकनाथ शिंदेने जो कालचा अध्यादेश काढलाय तो पुढे टिकणार आहे का, तो पुढे सस्टेन होणार आहे का, या पुढच्या गोष्टी आहेत। पण आज रोजी या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी शपथ घेऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेच्या सुमार बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी, विजयंती, एसबीसीच्या हिताचं रक्षण करण्यात हा मुख्यमंत्री फेल्युअर ठरलेला आहे। त्यांना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, कारण ओबीसी विजयंती फेसलेस आहे। ओबीसी विजयंती एकत्र येत नाही, ओबीसी विजयंती मोठा मोर्चा काढू शकत नाही, म्हणून त्यांच्या आरक्षणामध्ये मनोज जरांगे सारख्या माणसाच्या मागणीवरून रात्री 11, 12, 1, 2 वाजता मला वाटतं या एकनाथ शिंदेना रात्रीचीच वेळ आवडते का? गुवाहाटीला जायचं रात्रीच्या वेळी, रात्रीच्या वेळी कोणती कामं चालतात? त्यांच्या मताची तुम्हाला भीती आहे, मग आमच्या 50-60% ओबीसींच्या मताची भीती तुम्हाला नाही का? आम्ही राजकीय अवेअरनेस दाखवत नाही, आम्ही राजकीय आमचा ऍटिट्यूड दाखवत नाही, म्हणून तुम्ही आमच्या हिताचं, न्याय हक्काचं आरक्षण डावलताय, आमचं आरक्षण वेठीस धरताय, अशी भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीची झालेली आहे। नक्कीच। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।